नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वागत करत महिलांच्या सुरक्षेसाठी अशाच कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली। नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील दोषी आरोपीला न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाचे सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वागत केले। या निर्णयामुळे न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या प्रकरणाचा पाठपुरावा करून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले। नसरापूर येथील अत्यंत निंदनीय आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेतील आरोपीला न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाचे मी स्वागत करत आहे। निर्णयामुळे न्यायालयातील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक मी आभार मानते। महिला व मुलींवरील अत्याचार करणाऱ्या विरोधात शासनाने भविष्यातील अशीच कठोर भूमिका कायम ठेवावी। अशा कठोर शिक्षेमुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल आणि आपल्या माता भगिनी व मुली आणि सुरक्षित वातावरणात जगू शकतील अशी अपेक्षा आहे। महिला व मुलींवरील अत्याचार करणाऱ्यांविरोधात शासनाने भविष्यातही अशीच कठोर भूमिका कायम ठेवावी। अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल आणि महिला व मुली अधिक सुरक्षित वातावरणात जगू शकतील अशी अपेक्षा ही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केली।